मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ज्या पद्धतीने बॉम्बस्फोट झाला होता आणि त्यानंतर जो 31 जुलै रोजी निकाल लागला त्यानंतर सर्वत्र प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांकडून वारंवार प्रतिक्रिया येत होत्या की हा भगवा दहशतवाद असू शकत नाही, कारण की भारतामध्ये कुठेही भगवा दहशतवाद नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या भाजपच्या नेत्यांकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमटत होत्या। आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलं की भगवा दहशतवाद असू शकत नाही, सनातन दहशतवाद असू शकतो, भगव्याला विनाकारण वाईट करू नका, अशी प्रतिक्रिया जी आहे ती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली होती। आणि त्यावरती शिंदेच्या शिवसेनेकडून जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं, कारण की ज्या पद्धतीने हे प्रतिक्रिया दिली त्यावरती काँग्रेसनं माफी मागावी आणि विशेषतः पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। विशेषतः मुंबईमध्ये प्रभादेवीमध्ये शाखा क्रमांक 192 या ठिकाणी जे आहे ते काँग्रेसकडून शिवसेनेकडून आंदोलन घेण्यात आलं होतं। हे आंदोलन शाखा क्रमांक 192 गोखले रोड या ठिकाणाहून सुरू झालं होतं। हे आंदोलन टिळक भवनाच्या दिशेने जात असताना मध्यंतरी जे आहे ते पोलिसांनी संपूर्ण आंदोलन जे आहे ते वाढवलं आणि तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती पोलिसांनी घेतली, कारण की काँग्रेसच्या कार्यालयावरती जे आहे ते संपूर्ण हे आंदोलन जात असताना आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये विशेषतः स्थानिक माजी नगरसेवक समाधान सरवणकर असतील, मनीषा कायंदे असतील, शीतल म्हात्रे असतील, शायना एनसी असतील, हे सुरुवातीला खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। आणि हे आंदोलन जसजसं पुढे जात होतं तसं ठिकठिकाणी सर्व पदाधिकारी त्यांचे सामील झाले आणि टिळक भवन या ठिकाणी जे काँग्रेसचं कार्यालय आहे या कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचत असतानाच हे आंदोलन जे आहे ते मध्यंतरी थांबवण्यात आलं, त्यांचा मोर्चा थांबवण्यात आला। आणि या ठिकाणी माजी खासदार राहुल शेवाळे जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांना देखील पुढे जाऊ दिले नाही। त्या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात असतील, राहुल गांधींच्या विरोधात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण ज्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात जे आहे ते सर्वांनी घोषणाबाजी सुरू केली। आणि यामध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली, कारण की प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवरती ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागावी अशी भूमिका जी आहे ती या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली। आणि सुरुवातीला त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला होता, कारण की काँग्रेसचं टिळक भवन कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दोन्ही दिशेने बॅरिकेडिंग करण्यात आलं, कोणतेही आंदोलनकर्ते पदाधिकारी जे आहेत तिथपर्यंत पोहोचणार नाहीत याविषयी काळजी जी आहे ती मुंबई पोलिसांनी घेतली। आणि शेवटी राहुल शेवाळे असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कमीत कमी त्यांना निवेदन देण्यापुरतं तरी जाऊ द्या अशी त्यांनी भूमिका घेतली, परंतु अर्धा तास त्या ठिकाणाहून त्यांना कोणीही जाऊ दिलं नाही। त्यामुळे त्यांनी आंदोलन हे मागे घेतलं आणि आगामी काळामध्ये काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना वारंवार आम्ही प्रश्न विचारत राहू अशी भूमिका जी आहे ती तिथल्या आंदोलनकर्त्यांनी घेतली। आणि राहुल शेवाळे यांनी त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं की भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी नाही तर पाकिस्तानी नॅशनल काँग्रेस पार्टी असं हे काँग्रेसचं आता नाव ठेवलं पाहिजे, कारण की वारंवार जे आहे ते पाकिस्तानचं समर्थन जे आहे ते काँग्रेसची पार्टी करताना पाहायला मिळते। त्याच्यामुळे त्यांचं पाकिस्तान नॅशनल काँग्रेस पार्टी जे आहे ते हे नाव ठेवावं आणि आमच्या विभागामध्ये त्यांचं कार्यालय नसावं यासाठी आम्ही त्यांना त्या कार्यालयाला टाळा लावायला जात आहोत अशी त्यांनी भूमिका घेतली होती। त्यानंतर त्यांनी ते आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी स्थगित केलं, पण येत्या काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना असतील किंवा काँग्रेसच्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना आम्ही वारंवार जाब विचारत राहू अशी भूमिका जी आहे ती शीतल म्हात्रे आणि राहुल शेवाळे यांनी घेतली। आणि त्यानंतर काँग्रेसच्या कडून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। यामध्ये विशेषतः प्रामुख्याने या आंदोलनाचा केंद्रबिंदू होतं ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। या पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया देत असताना म्हटलं की माझी प्रतिक्रिया जी आहे ते सर्वांनी व्यवस्थित ऐकावी, कारण की भगवा दहशतवाद जो आहे तो भगवा दहशतवाद असेल ह्याला बदनाम करू नये कुठेतरी, तर ज्या पद्धतीने सनातन दहशतवाद जो आहे ते हे असं मी म्हटलं होतं आणि त्याच्यावरती अजून देखील ठाम आहे। जे शिंदेची शिवसेना आंदोलन करते त्यांनी माझी भूमिका संपूर्णपणे समजून घ्यावी अशी भूमिका जी आहे ती काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली की त्यांचं म्हणणं होतं की मला त्यांचा मोर्चा येताना पाहायला मिळाला किंवा मी माध्यमांवरती ऐकला, त्यामुळे मी माझे सर्व मिटिंगा रद्द करून जे आहे ते काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयामध्ये मी आलेलो आहे। आणि ते आल्यानंतर मी त्यांना
त्यांचं स्वागत करेन आणि त्यांना एक पुस्तक विशेषतः भेट देणार आहे आणि ते पुस्तक म्हणजे हू किल करकरे, जे हसन मुश्रीफ यांचे बंधू आहेत, जे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। ते हसन मुश्रीफ आता सध्या महायुतीमध्ये मंत्री म्हणून सहभागी आहेत। त्यांना भाजपच्या नेत्यांनी किंवा महायुतीच्या नेत्यांनी, विशेषतः शिंदेच्या नेत्यांनी जे आहे ते आम्हाला भूमिका विचारण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या नेत्याच्या भावाला जाऊन भूमिका विचारावी, अशी प्रतिक्रिया जी आहे ती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। विशेषतः आपण पाहायला गेलं तर मालेगाव बॉम्बस्फोट जो आहे तो 2008 साली झाला होता। 17 वर्षानंतर 2 दिवसापूर्वी निकाल लागला आणि त्या निकालानंतर अजून देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नेत्यांच्या उमटताना पाहायला मिळतात। त्याने ठिकठिकाणी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटत होत्या आणि ज्या विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेने आंदोलन केलं आणि पुढील काळामध्ये असंच आंदोलन सुरू राहील अशी भूमिका जी आहे ते शिंदेच्या शिवसेनेने घेतली। त्याला प्रत्युत्तर म्हणून पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील यांनी देखील भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने काँग्रेस असेल की शिंदेची शिवसेना असेल भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।